हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राजश्री पाटील. तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. प्रत्येक अपराजिता लावणाऱ्या गार्डनिंग लव्हरसाठी मात्र आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ही अपराजिता मी जवळपास 5 महिन्यांपूर्वी सीड्स थ्रू लावलेली होती. रेग्युलर वॉटरिंग देखील होती, योग्य माती, वेळोवेळी खत देखील दिलेलं होतं. आणि आज मात्र तुम्ही स्वतः पाहू शकता की झाड ही किती सुंदर वाढत आहे, पानं हिरवीगार आहे, वेलही भरपूर वाढलेली आहे. पण या झाडाला आजपर्यंत एकदाही फुल आलेलं नाही. इतकंच नाही तर एकदा कळी सुद्धा आलेली नाही. सुरुवातीला मलाही वाटलं की कदाचित अजून थोडा वेळ लागेल आणि जसजसे महिने गेले तसं लक्षात आलं की झाड सतत नवीन पानं काढत आहे, नवीन वेल तयार करत आहे, पण मात्र फ्लावर बड म्हणजेच कळी तयार करत नाही. सो ही समस्या फक्त माझी नाही तर इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर बऱ्याच अशा कमेंट्स असतात ज्यामध्ये एकच प्रश्न विचारलेला असतो की माझ्या अपराजिताला फक्त पानच येतात, फुलं का येत नाही. सो तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, अपराजिताला फुलं का येत नाहीत? सर्वात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया की अपराजिता ही फक्त पानांसाठी लावली जाणारी वेल नाही तर एक फ्लावरिंग वाईन आहे. म्हणजेच तिचं नैसर्गिक उद्दिष्ट फुल देणं हेच आहे. जर झाड निरोगी असूनही फुलं येत नसतील तर त्यामागे काही विशिष्ट रिझन्स असतात. यासाठी कारण क्रमांक फर्स्ट असतं की झाड अजून फुलांच्या टप्प्यात पोहोचलेलं आहे का. बियाण्यांपासून लावलेली अपराजिता साधारणतः 3 ते 6 महिन्यात फुलं देण्यास सुरुवात करत असते. काही वेळा हवामान असो किंवा काहीतरी सीड्सच्या जातीचा प्रकार असो किंवा वेळोवेळी घेतलेली केअर किंवा निगा यांमुळे हा कालावधी देखील मात्र थोडा वाढू शकतो. सो हे सर्वात प्रथम त्याचं कारण आहे. कारण क्रमांक सेकंड जे की आहे सूर्यप्रकाश. अपराजिता ही सूर्यप्रकाशात म्हणजे सूर्यप्रकाश आवडणारी वेल आहे. सो या झाडाला रोज किमान 5 ते 6 तास डायरेक्ट सनलाईट मिळाला तर फुलोरा देखील चांगला येतो. पावसाळ्यात सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि झाडाची वाढ देखील सुरू राहत असते, पण फुलांची प्रक्रिया मात्र मंदावू शकते. म्हणूनच पावसाळ्यात काही अपराजितांना फुलं उशिरा येतात. यानंतरचं कारण क्रमांक 3 आहे की वेलीला फक्त पानच का येतात. आता तुम्ही म्हणाल की झाडाला फक्त पानच का येतात, तर याचं मुख्य कारण म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन हा झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असा पोषक घटक तर आहे. म्हणूनच जर नायट्रोजन जास्त प्रमाणात झाडाला मिळाला तर झाड सतत नवीन वाढ करत असतो. पण याचा अर्थ असा नाही की फुलं ही तितकीच येतील. उलट अनेक वेळा जास्त नायट्रोजनमुळे फुलोरा देखील कमी होत असतो. मग आता वेळ येते की मग आपण फुलांसाठी काय करावं. फुलांची कळी तयार होण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक असतो फॉस्फरस. फॉस्फरसमुळे देखील रूटची वाढ सुधारत असते. झाडांमध्ये फुलांच्या कळ्या तयार होण्याची प्रोसेस स्टार्ट होत असते. म्हणूनच फ्लावरिंग प्लांट्समध्ये फॉस्फरस हे खूप महत्वाचं मानलं जात असतं. यासोबतच फॉस्फरस सोबत पोटॅशियमचा रोल देखील इम्पॉर्टंट आहे. पोटॅशियममुळे देखील झाड मजबूत राहत असतं आणि फुलांची गुणवत्ता सुधारत असते आणि हवामानातील बदलांचा जो काही ताण असतो तो झाड मात्र अधिक चांगल्या प्रकारे सहन करू शकतं. या सर्व गोष्टी तर झाल्याच, पण मात्र झाडाला अजून एकही कळी आली नाही तर अशा कंडिशनमध्ये झाडाला नेमकं काय द्यायचं. सो अशा परिस्थितीमध्ये कुठलंही केमिकल युक्त किंवा जड खत मात्र झाडाला देऊ नका. कारण की पावसाळा सुरू आहे, ढगाळ वातावरणामुळे झाडाची जी वाढ असते ती मंदावत असते. शिवाय त्यांची फोटोसिंथेसिसची म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया देखील स्लो झालेली असते. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही केमिकल युक्त खतं दिली तर मात्र झाड हे त्याने स्ट्रेस मध्ये जात असतं आणि रूट्स कुजायला लागतात आणि झाड देखील खराब होण्याचे चान्सेस वाढत असतात. म्हणून अशा वेळी हलका आणि बेताचा आहार मात्र आपल्या झाडांना असायला हवा. यासोबतच झाडाला खत देण्याआधी माती मोकळी करणं तेवढंच गरजेचं आहे. जर पाऊस पडलेला असेल, माती ओलसर असेल तर मग अशा कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं खत मात्र झाडाला देऊ नका. जोपर्यंत कुंडीतील माती ही सुकत नाही किंवा कोरडी होत नाही तोपर्यंत मात्र झाडाला खत देऊ नका. यानंतर माती मोकळी झाल्यावर जी काही एअर सर्क्युलेशन असते ती मात्र
झाडाच्या रूट्सच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास मदत होत असते, जेणेकरून आपण कुंडीत घातलेलं जे काही खत आहे ते झाडाला पूर्णपणे मिळण्यास मदत होत असते. सो या ठिकाणी मी अगदी साध्या सुध्या गोष्टींचा वापर करणार आहे. त्यामध्ये आहे बनाना पील पावडर. तर बनाना पील पावडर हे एक ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट सोर्स आहे. यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं, याशिवाय कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं आणि काही प्रमाणामध्ये फॉस्फरस देखील असतं. हे बनाना पील पावडर मी अगदी घरगुती साहित्यात तयार केले, म्हणजे केळीच्या साल सुकवून ते साध्या प्रकारे पावडर तयार करून आपण 6 ते 8 महिन्यासाठी याला स्टोअर करू शकतो. यानंतर सेकंड इन्ग्रेडियंट मी या ठिकाणी सीवीड ग्रॅन्युअल्स वापरत आहे. सो मंडळी, बनाना पील पावडर हे झाडांसाठी नक्कीच युजफुल आहे, पण आज दिलं म्हणून उद्या लगेच फुलं येतील असं नाही. ते हळूहळू काम करत असतं. शेवटी ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे. यासोबत आपण जे काही सीवीड ग्रॅन्युअल देणार आहोत, जे की एक प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे. याचं मुख्य काम काय, तर झाडाला महत्वाचं म्हणजेच डायरेक्ट फुलं देणं नाही, तर झाडाची एकूण वाढ आणि कार्यक्षमता सुधारण्याचं काम हे सीवीड ग्रॅन्युअल्स करत असतात. सो ऑनलाईन म्हणा किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला हे ग्रॅन्युअल्स मिळून जातील. सीवीड ग्रॅन्युअल्स लिक्विड फॉर्ममध्ये देखील येत असतं. जर तुम्ही आज बनाना पील पावडर दिलं तर मात्र सेम डे लिक्विडचा वापर करू नका. जर तुमच्याकडे लिक्विड असेल तर आज बनाना पील पावडर दिल्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मात्र सीवीड लिक्विड तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी माझ्याकडे ग्रॅन्युअल्स आहे, म्हणून मी अशा प्रकारचा कॉम्बो मिक्स करून झाडाला देणार आहे. सो या ठिकाणी यूज केलेले प्रोडक्ट मी सगळे व्हिडिओ खाली टॅग केलेले आहेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता. आणि यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीवीडमध्ये काय असतं, तर सीवीडमध्ये ऑक्सिन्स असतात, सायटोकायनिन्स असतात आणि जिब्रेलिक आणि हो मंडळी, यासोबतच सीवीड ग्रॅन्युअल्समध्ये आयर्न, झिंक, बोरॉन, कॉपर यांसारखे मायक्रोन्यूट्रिएंट देखील असतात. बनाना पील पावडर झाडाला आवश्यक असं पोषक द्रव्य पुरवतं, तर सीवीड ग्रॅन्युअल्स त्या पोषक द्रव्यांचा झाड अधिक कार्यक्षमतेने वापर करू शकेल यासाठी मात्र मदत करत असतो. म्हणजे एका बाजूला झाडाला पोषण तर मिळते आणि दुसऱ्या बाजूला ते पोषण शोषून घेण्याची क्षमता देखील हे ग्रॅन्युअल्स सुधारत असतात. यामुळेच हा कॉम्बो बॅलन्स आणि युजफुल ठरत असतो. सो या ठिकाणी मी 2 चमचे बनाना पावडर आणि 1 चमचा सीवीड ग्रॅन्युअल घेतलेला होता, कारण की या ठिकाणी माझ्या कुंडीचा आकारही मोठा आहे आणि वेलींची कुंडीमधील संख्या देखील जास्त आहे. सो तुम्ही देखील तुमच्या कुंडीचा आकार, वेलीचा आकार या गरजेनुसारच या फर्टिलायझरचा वापर करा. असंही थोड्या प्रमाणात जास्तही झालं तरी देखील मात्र ऑर्गॅनिक गोष्टींचा झाडाला मात्र कुठल्याही प्रकारे त्रास होत नसतो. सो मंडळी, हे खत मात्र झाडाच्या खोडाजवळ आपल्याला अजिबात टाकायचं नाही, तर आपल्याला अंतरावर टाकायचं आहे. सो या ठिकाणी मी जी काही माती उकरून घेतली कडेने संपूर्ण स्क्वेअर रूटिंगमध्ये त्याला टाकून घेतलेलं होतं. जर तुमची बांगडी मी बऱ्याच वेळेस खत कसं द्यावं हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करत असते, त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या झाडांना खत देण्याची जी काही पद्धत आहे ती मात्र लवकरात लवकर बदलून घ्या. आणि दिलेलं हे जो काही कॉम्बो आहे तो आपल्याला फक्त महिन्यातून एकदाच देणं मात्र पुरेसं आहे. सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी हा कॉम्बो दिल्यानंतर मात्र झाडाला भरपूर प्रमाणात पाणी देणं देखील गरजेचं आहे. तर मंडळी, आता हा कॉम्बो दिल्यानंतर पुढचे 15 ते 20 दिवस मात्र आपल्याला झाडाचं निरीक्षण करायचं आहे. यासोबतच झाडाची हलकीशी प्रुनिंग, योग्य सूर्यप्रकाश आणि पाणी या सर्व गोष्टींकडे निरीक्षण करणं गरजेचं आहे किंवा लक्ष देणं गरजेचं आहे. सो जर तुमच्याकडे रेग्युलर पाऊस सुरू असेल तर मात्र झाडाला रेग्युलर वॉटरिंग करू नका. ढगाळ वातावरण असेल तर मात्र त्यावर कुठल्याही प्रकारचा केमिकल खतांचा देखील वापर करू नका. आणि आज हा कॉम्बो दिलेला आहे, सो याचा काय परिणाम होतो हे देखील मी स्वतः पाहणार आहे. जर या झाडाला कळ्या आल्या तर याचा अपडेट व्हिडिओ मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन, आणि नाही आल्या तरी देखील पुढचा उपाय मात्र काय करायला हवा हे देखील मात्र तुमच्याशी प्रामाणिकपणे शेअर देखील करणार आहे. आणि हो मंडळी, पावसाळ्यात गुलाबावर अशी कुठली 7 कामं करायला हवी जेणेकरून आपला गुलाब हा पावसाळ्यानंतर भरभरून फुलं देण्यास रेडी राहील, तर या रिगार्डिंगचा देखील एक नुकताच व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. जर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहिला
पाहिला नसेल तर मात्र तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा. आणि हो, तुमच्याकडे अपराजिता आहे का, तिला कुठल्या रंगाची फुलं येतात ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा जो काही उपाय आहे तो देखील मात्र नक्की ट्राय करून त्याचा रिझल्ट कसा येतो ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि अशाच गार्डनिंग विषयीच्या प्रॅक्टिकल आणि रिअल एक्सपिरियन्सवर आधारित असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग, तुमचं व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब झालंच असेल तर कमेंट देखील करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि झाडांची देखील काळजी घ्या आणि वेळोवेळी झाडांना सीझन वाईज देखील खतं द्यायला विसरू नका. चला तर मग भेटूया. टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.